नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। बघा, आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सध्या प्रश्न बनून राहिलेला गोरक्षकांची दादागिरी आणि गोरक्षकांची जे हुकुमशाही सुरू झालेली आहे। म्हणजे जे खंडणी वसूल करणारे थोतांड जे काय गोरक्षक आहेत, या गोरक्षकांमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि गावगावचे बंद पडत चाललेले बाजार। बघा, असाच काहीसा एक विषय घेऊन आलेलो आहे, त्याचे आपल्याकडे व्हिडिओ पुरावे आलेले आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यातला एक शेतकरी आहे, बाबू शेख म्हणून एक ड्रायव्हर आहे। एका शेतकऱ्याचे तो जनावर म्हणजे आपल्या यायला झालेल्या म्हशी, जर्सी गाई असं घेऊन तो घरी चालला होता आणि काही खंडणीखोर गोरक्षकांनी त्याला अडवलं आणि त्या ड्रायव्हरला आणि त्या मालकाला गाडीत घातला, त्याचं अपहरण केलं आणि जंगलात नेऊन त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली। सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला, म्हणजे टेम्पो चालकाने आणि ज्याचे जनावर आहे तो मालकाने, परंतु पोलिसांनी त्या गोरक्षकांच्या विरोधात कसलीही तक्रार दाखल करून घेतली नाही। म्हणजे गोरक्षक आणि पोलीस यांची मिलीभगत आहे आणि मिळून कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लुटमार करतायत त्याचा व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे। तो व्हिडिओ देखील मी आपल्याला दाखवणार आहे, कशा पद्धतीने ते अपहरण करण्यात आलं आणि कशा पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली। तो देखील व्हिडिओ आपण या बातमीमध्ये पूर्ण बघू शकता। तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। अजून कसला वास आहे लागले बाहेर मटणाचं नाही होय, काय मारलंय मग मटणाचा वास आहे ना होय। गाडी कोणाची? गाडी कोणाची? फिरोज काय ना नाही गाडी, तुम्ही गाडी बघा ना, गाड्याला येत नाही मटणाच्या, लोक टाक्या बनवतात, टाकी काय म्हणतोय कुठं आली गाडी? कुठं आली बरं? ते कुठून आली माहित नाही मला, जामखेड मध्ये वसीमची काय? कोणता बिल्डर? जामखेडचा वसीमची का गाडी? नाही मग भेट कोणाची गाडीचं नाव तरी व्हायचे म्हणा। गाडी पाहिजे फिरोज भाई, माल कोणाच आहे? माल कोणाच आहे? माल त्याचाच आहे। अरे गाडी कटिंगला चाललंय ना त्या घेऊन? कुठं? नाही, जाहिराबादला चाललो। जाहिराबादलाच कटिंगला? नाही बाजार कशाला? बाजारला काय हे यार, देशन जर्सी बाजारला घेऊन काय होतंय, 3 ड्रायव्हर असतात, आता पुढे एक जायचा होता, ते मागचं आयसर तुझ्या माग का पळून गेला दुसरा? आता ते माहितच नाही कोणत्या आयसर आहे। कुठून? इथून अर्ध्यातून गेला तो। कुठून पण? तुझा मोबाईल कुठे आहे? मोबाईल कुठे आहे तुझा? मोबाईल घेतला ना राव कोणतरी मोबाईल आहे तुमचा। तुझ्याकडे का मोबाईल? मला फक्त मालकालाच फोन लावता म्हणतो। काय मालकाला काय? तुझं नाव काय? नाव काय तुझं? बाबू। बाबू पूर्ण नाव काय? शेख। बाबू शेख कुठला आहे? जामखेड। तो मालक कुठला आहे गाडीचा? गाडीचा मालक कोण आहे? कुठला आहे गाडीचा मालक? तुम्हाला सांग। तुझं नाव काय? जामखेडचे कुठले तुम्ही? औरंगाबाद। खडकत आणायला लावून अजून असेल माग गाडी? नाही सांगतो थांबलाय म्हणून मी कशाला पळवतो? थांब म्हणलं, थांबलं मी, माझं काय त्यात जाणणार आहे का भैया? कुठे नाही जाणणार आहे का मला एवढं सांगा ना। मला काय जायचं होतं? हो नाही, बोट बी नाही लावलं, कशाला मोफत तुमच्या तरी पोल? मारायचं काय संबंधच येत नाही, लिगली जे आहे ते। तू थांब म्हणलं, थांबला, विषय मिटला। तू पळाला असता तर मारलाच असता। किती त्याच्यात? किती ते नाही माहित ना, म्हणतोय काय मी, दुसरा ड्रायव्हर घेऊन गेला कुठे? देशी पण आहे याच्यामध्ये? देशी पण आहे ना? देशी 3 आहेत भाऊ त्याच्यात। देशी 3 आहेत। 3 देशी आहेत। अरे भाऊ, ते आम्हाला आम्ही काय गोरक्षक येडे बिडे? बाबू शेख लक्ष्मीची शपथ का? तुझं नाव काय? बाबू शेख। बाबू शेख तूच म्हणते बाबू शेखचा मालेला का?
नाही बाबू शेख आहे पण फिरतचा माल आहे मग. गाडी पण फिरोजचा, माल पण फिरोजचा आहे का? गाडी पण फिरोजचा आहे, माल पण फिरोजचा आहे का? बघा, महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांचा एवढी दादागिरी वाढलेली आहे की गावगावचे सगळे बाजार बंद पडत चाललेले आहेत आणि बाजार बंद पडत चालल्यामुळं शेतकऱ्यांची जी भाकड जनावरे आहेत ती भाकड जनावरे विकायची कुठं नेऊन, हा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे. आता माझ्याकडे जो व्हिडिओ आलेला आहे, ज्यांचं अपहरण झालं त्या अपहरणकर्त्याने तो व्हिडिओ काढला. म्हणजे त्याला बाबू शेख नावाचा एक ड्रायव्हर आहे टेम्पोचा, आणि तो एका शेतकऱ्याची गुरं घेऊन चाललेला होता घरी सोडायला. म्हणजे आता शेतकऱ्याने विकत घेतलेली जनावर भाडं घेऊन चालला होता. तर त्याचं कशा पद्धतीने अपहरण केलं तो आपण व्हिडिओ माझ्या स्क्रीनवरती देखील बघताय, आणि तो या ह्याच्यामध्ये देखील तो आहे, बातमीमध्ये देखील तो व्हिडिओ आहे, तो देखील बघा. आता ह्याच्याबाबत बघा महाराष्ट्र सरकार काय सांगते, महाराष्ट्र सरकारचे काय कायदे आहेत बघा. 7/8/2025 रोजी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या पुरातून गुरांची, म्हणजे यांचा कायदा असा सांगतोय की गुरांची वाहतूक करणाऱ्या लोकांविरुद्ध माहिती मिळताच फक्त पोलिसांनीच कारवाई करावी. खाजगी व्यक्तींनी कुठल्याही पद्धतीची गाडी अडवून तपासणी अथवा कारवाई करणे गुन्हा ठरते. मारहाण करणे हे कायद्याला अनुसरून नाही. म्हणजे हे गोरक्षक जे गाडी बेकायदेशीररित्या अडवते त्याबाबत पोलीस महासंचालक म्हणतायत की कुणीही गाडी अडवण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनाच फक्त तो अधिकार आहे गाडी अडवण्याचा, आणि त्या व्यक्तीला मारहाण करण्याचा देखील अधिकार नाही असं म्हणतोय. तो गुन्हा ठरतोय असं पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे म्हणतायत. बघा, मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही खाजगी व्यक्तीने कुठल्याही पद्धतीची गाडी अडवल्यास गाडी वाहक, जनावर मालक यांनी पोलिसांना 112 वरून कॉल करून तक्रार दाखल करावी असं म्हणतंय. म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार द्या. 31 ऑगस्ट 2013 अप्पर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिधान गृह सचिव विभाग, परिवहन विभाग बघा ह्यांचा देखील आदेश आहे. आणि म्हणजे जेव्हा आपण आरटीओ कार्यालय म्हणतो, आरटीओ कार्यालयाचा देखील आदेश आहे की जनावर वाहतूक करणाऱ्या गाड्या आरटीओने देखील अडवायच्या नाहीत, पोलिसांनी अडवायच्या नाहीत. पोलीस महासंचालक देखील तसंच म्हणतोय की गोरक्षकांनी कसल्याही गाड्या अडवायच्या नाहीत. तो अधिकार फक्त गाडी अडवणं हा पोलिसांचा आहे. बघा, पशुधन व्यापार आणि वाहतुकीसमोरील व्यावसायिक अडचणी लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग पंतुरायमाने नियम 16 आणि नियम 47 अंतर्गत वाहन अंतर्गत आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रात, म्हणजे प्रमाणपत्रात म्हणायचंय, हे पत्रात आलंय, सुधारणा करावी. सुधारित मार्गदर्शन तत्वामुळे स्थानिक क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत पशुवैद्यकीय परिणाम यांना मदत होईल. विलंब होता कामा नये असं एकंदरीत हे म्हणतंय. आणि बघा दुसरा एक आदेश पोलीस महासंचालक काय म्हणतोय बघा, पत्र काढलंय. गुरांची वाहतूक करणारे व्यापाऱ्यांना काही खाजगी व्यक्ती अडवून चेक करणे, प्रसंगी मारहाण करणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारचे प्रकार महाराष्ट्रामध्ये सर्रास वाढलेले आहेत पोलीस महासंचालक म्हणते. आणि दुसरं असं म्हणतंय, गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांविरुद्ध माहिती मिळताच त्या लोकांविरुद्ध फक्त पोलीस प्रशासनच कारवाई करू शकतं, इतर कुणीही ते अडवू शकत नाही असं पोलीस महासंचालकाचं हे पत्र आहे. बघा मी दाखवतो तुम्हाला, तुम्ही म्हणसाल हा हे पत्र आहे पोलीस महासंचालकाचं. दुसरं एक पत्र बघा, हे जनावरांच्या वाहतुकीसाठी महत्वाची आहे. अशा पद्धतीने हे सगळं असताना देखील आपल्या इथले महाराष्ट्रातले जे गोरक्षक स्वतःला म्हणतात, हे गोरक्षक खंडणीसाठी कशा पद्धतीनं लोकांची अडवणूक केली जाते आणि लोकांना मारहाण केली जाते हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता हा बाबू शेख नावाचा इसम हा उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे, तो टेम्पोचा ड्रायव्हर आहे. आता त्याचं झालं असं की एका शेतकऱ्याने त्याला भाडं दिलं की बाबा ही माझी 2-3 जनावर आहेत, ही घरी आणण्याचं त्याला भाडं दिलं. हा जनावर घेऊन जात होता, परंतु काही गोरक्षकांनी त्याला रस्त्यामध्ये अडवलं.
तो व्हिडिओ आपण स्क्रीनवरती पण बघू शकता आणि माझ्या या बातमीमध्ये देखील बघू शकता. त्याला अडवलं, त्याला गाडीमध्ये घातला, म्हणजे त्याचं अपहरण केलं, त्याला त्याची गाडी अडवली, त्याला त्या गाडीतून काढला, त्याला त्या गोरक्षकांनी स्वतःच्या गाडीमध्ये घेतला आणि त्याला लांब असा 5-6 किलोमीटर वरती फॉरेस्टामध्ये नेला आणि त्याचं अपहरण केलं, त्याला तिथं मारहाण केली आणि त्याच्याकडून खंडणी वसूल केली. काही किती पैसे घेतले असतील आता त्याला माहिती, पण खंडणी वसूल केली. अक्षरशः हे भयानक प्रकरण आहे. मग ह्या असा बाबू शेख सारखा ड्रायव्हर पुन्हा शेतकऱ्याची जनावर नेण्याचं भाडं घेणार आहे का? तो धाडस करणार आहे का? म्हणजे शेतकऱ्याच्या जीवावर हे गोरक्षक किती उठलेले आहेत बघा. पैशासाठी वाटल ते करतायत, पैशासाठी वाटल ते अशा पद्धतीची ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे देवा भाऊचे जे पोलीस आहेत हे पोलीस करतायत काय? आता हा व्यक्ती त्या लोकांना खंडणी दिल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला तक्रार देण्यासाठी, परंतु त्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही, त्याला धुडवून पोलिसांनी लावलं. म्हणजे किती भयानक प्रकार हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पाठीमागच्या काळामध्ये बघा सदाभाऊ खोत यांनी देखील या गोरक्षकांच्या विरोधात आवाज उठवला होता. ते सदाभाऊ खोत देखील आता शांत आहेत. सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे, परंतु ते भारतीय जनता पक्षाच्या जीवावरती आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना देखील बोलण्याची मर्यादा पडते. आज रोजी गावगाव म्हणजे जिथं जिथं बाजार होते मोठे मोठे जनावरांचे, हे सगळे बाजार बंद पडलेले आहेत आणि हे सगळे बाजार बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याला काय करावं असं कळना. भाकड जनावरांची विल्हेवाट लावायची कशी, ही सगळ्यात मोठी परिस्थिती आहे. आता पाठीमागच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं बघा. ते आंदोलनकर्ते शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की आमची भाकड जनावरं सरकारनं विकत घ्यावी, सरकारने त्यांना पोसावं, सरकारनं आम्हाला पैसे द्यावं. जे गोरक्षकवाले आहेत ते जनावर घेत नाहीत, परंतु जे काही गोरक्षकाच्या नावाखाली जो गोरखधंदा करणारे आहेत, लोकांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडनं पैसे घेणारे, अशा गोरक्षकांवरती मोक्याअंतर्गत कारवाई करावी, त्यांना जायबंद करावं, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आता सरकार या गोष्टींकडे किती गांभीर्याने घेतंय, या गोष्टी किती गांभीर्याने बघतंय, हे देखील महत्वाचं आहे. आता या बाबू शेखला तसंच ज्या शेतकऱ्याची जनावरं होती त्यांना न्याय मिळणार आहे का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे पोलीस, उस्मानाबादचे पोलीस असू द्या, लातूरचे पोलीस असू द्या, किंवा सोलापूर जिल्ह्यातले पोलीस असू द्या, किंवा अख्ख्या महाराष्ट्राचे पोलीस असू द्या, पोलीस देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. पोलिसांनी देखील अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आज जर बाजार सगळेच बंद पडले तर मात्र शेतकऱ्याची जनावरं कोण विकत घेणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी पोलीस मित्रांनी देखील कारवाई करणं गरजेचं आहे. तर बघा, या घटनेवरती देखील पोलिसांनी कारवाई करावी, अशीच सर्वस्त शेतकऱ्यांची देखील मागणी आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.